काँग्रेस आणि वंचितची आघाडी ही ज्या युतीमुळे होणार आहे ती ठाकरे बंधूंची युती। ती ठाकरे बंधूंची युती केव्हा होणार या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून प्रश्न विचारले जात आहेत, पण यावर कुणीही स्पष्टपणे सांगत नाही आहेत। ठाकरे गटाच्या नेत्यांनी मात्र आता यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरच अगदी उद्या सुद्धा या युतीची घोषणा होऊ शकते। वाजत गाजत या, गुलाल उधळत या, पण ठाकरे गटाचे नेते असतील किंवा मनसेचे नेते असतील, कुणीही या युतीच्या घोषणा नेमकी कुठे होणार आहे, कधी होणार आहे या संदर्भात काहीही भाष्य करत नाहीये। या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एक मेसेज पाठवलेला आहे। हा मेसेज नेमका काय आपण पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। एकत्र आले ते एकत्र राहण्यासाठी, पण या एकत्र लढण्याची घोषणा ठाकरे बंधू कधी करणार याकडे ठाकरेंच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत। या कार्यकर्त्यांसाठीची पक्की खबर म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल कुठल्याही क्षणी घोषणा होऊ शकते। त्यासाठी जागा ठरेल आणि वाजत गाजत युती होईल। तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेल्या आहेत। तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत, शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे। 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे। त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल। मी जे मगाशी म्हणाले की दणदणीत पद्धतीनं या युतीची घोषणा वाजत गाजत, गुलाल उधळत, कारण हा एक मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक क्षण या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युती संदर्भातल्या घडामोडींना आता प्रचंड वेग आलाय। मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई मातोश्रीवर चर्चेसाठी पोहोचले। त्यानंतर संजय राऊतांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेतली। संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीच्या वेळी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सुद्धा उपस्थित होते। तर रविवारी युती संदर्भात सामनाच्या कार्यालयात एक बैठक झाली। बैठकीला संजय राऊत, अनिल परब, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते। दादर, माहीम, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी या मतदारसंघातल्या जागा वाटपाच्या तिढ्यावर या बैठकीत चर्चा झाली आहे। जागा वाटपाचा पेच सुटून पुढच्या काही तासातच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंचा प्रीतिसंगम कधीच झालाय असं ठाकरे गटाचे नेते म्हणतायत, तर हा प्रीतिसंगम कसला, हा भीती संगम आहे असा पलटवार भाजपनं केलाय। हे नाटक नाहीये। तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाहीये, हे लक्षात घ्या। हा प्रीतिसंगम आहे। नाटक असेल तर ते प्रीतिसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीतिसंगमामध्ये सहभागी होईल। नाटक कुठलं आहे? काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले, ते नाटक आहे। तर राजकीय भाषेमध्ये याला प्रीतिसंगम नाही तर भीतीसंगम म्हणायला पाहिजे। दोन भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत, याला संजय राऊतजी प्रीतिसंगम म्हणत नाहीत तर भीतीसंगम म्हणतायत आणि हा भीतीसंगम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे। आपल्या भावाला स्वतःच्या घराबाहेर काढण्याचं पाप उद्धवजी ठाकरे, संजय राऊत तुम्ही केलं होतं। ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे। ठाकरे गट 157 जागांवर लढण्याची शक्यता आहे, तर मनसे 70 जागा लढेल। शरद पवारांचे राष्ट्रवादी 15 जागांवर लढेल असं सांगितलं जात आहे। दादर, माहीम, शिवडी, भांडूप आणि विक्रोळीवरून दोघा बंधूंमध्ये जागा वाटपाचा पेच होता, पण आता शिवडीचा वाद मिटल्याचं बोललं जात आहे। प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 या जागेवरून हा वाद होता। यापैकी 2 जागा ठाकरेंची सेना
तर एक जागा मनसे लढेल असं ठरलंय. मुंबईतील काही मराठीबहुल विभागांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अशा दोघांनी दावा केला होता. यावरून पेच प्रसंग निर्माण झाला होता. अखेर दोन्ही बाजूंच्या नेते मंडळींनी चर्चा केल्यानंतर काही प्रमाणात हा पेच सोडवण्यात आलेला आहे. दादरमध्ये 192 प्रभाग आणि 194 प्रभागामध्ये दोघांनीही दावा केला होता. अखेर चर्चेअंती दोघांना एक एक प्रभाग देण्यात येईल असं ठरलेलं आहे. 23 तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होईल. मात्र अजूनही ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आपल्या वॉर्डामध्ये नक्की कोण लढणार याबद्दल ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. या सगळ्यामुळेच मुंबईतल्या जागा वाटपाची चर्चा फार लांबवू नका असा निरोप राज ठाकरेंनी अनिल परब आणि राऊतांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना दिलाय. राज ठाकरेंच्या या मेसेजला उद्धव ठाकरेंकडून काय प्रतिसाद मिळतो ते लवकरच कळेल. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचं जागा वाटप लांबल्याचा परिणाम निकालांवर झाला होता. हे सुद्धा ठाकरे बंधूंना लक्षात ठेवावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.